हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर नेहमीप्रमाणेच आपण आज पण लेट उठलो, कारण रात्री झोपायला लेट झालं होतं. आणि आंघोळ वगैरे केली, लॉग इन पण केलं. जवळपास आज 3 वाजलेत आणि आपलं अजून खाणं पिणं बाकी आहे. नाश्ता पण नाही केलेला आपण, म्हणजे आपलं ऑटोमॅटिकली फास्टिंग झालेलं आहे. चांगलं असतं म्हणजे वजन कमी करण्यासाठी, पण एवढं पण चांगलं नसतं कारण मसल पण लॉस होऊ शकतात. तर मग आता आपण काय करणार आहे, रात्रीचं आपलं राहिलेलं ब्रेड आणि अंडे त्याचं मस्तपैकी सँडविच बनवणार आहे आणि ते खाणार आहे. आणि मग आपल्या कामाला चालू करूया. काम म्हणजे 2 प्रकारचे काम आहेत आपली. एक तर आपलं ऑफिसचं पण आहे आणि दुसरं म्हणजे प्रिंटिंगचं पण आहे. साईड बाय साईड दोन्ही पण चालू ठेवायचा सीन आहे. तर मग मी ते करतो, लगेच सँडविच बनवून खायला घेतो आणि त्यानंतर मग आपलं रोजचं तर आहेच. चलो. ऑमलेट बनवायला चालू होतं तोपर्यंतच एक इश्यू आला. माझ्या टीममेटने मला आत्ताच म्हणजे कॉल केला होता. तुम्ही पाहू शकता एक असं काहीतरी एक इश्यू आलेला आहे, काहीतरी एरर आहे. त्या एररचं जे तिकीट आहे, सो मला माझ्या स्क्रीनवरती लॉग इन करून मला सगळ्या गोष्टी लागतात म्हणजे चेक करायला आणि काय इश्यू आहे ते पाहण्यासाठी. तर मी ही स्क्रीन म्हणजे ॲक्च्युली ब्लर केली आहे, बट तुम्ही घ्या समजून आता, कारण हे दाखवलं तर मग मला कामावरून काढतील. तर आत्ता मी हा जो इश्यू आहे तो सॉल्व करतो आणि तो इश्यू सॉल्व झाल्यानंतर मग आपण आपलं ऑमलेट बनवायला घेऊया मस्तपैकी आणि त्याला खाऊया. आणि त्यानंतर मग प्रिंटर चालू करायचा राहून गेला अजून, तो पण चालू करायचा आपल्याला, मग तो पण चालू करूया. काल ऑलमोस्ट म्हणजे एवढं सगळं करून अराऊंड 20 प्रिंट काढल्या होत्या. तर आजचं पण टार्गेट सेमच राहील, 20 प्रिंट काढायचं. आणि आपले पानं पण संपलेत, तर मग पानं वगैरे पण लागतील आणायला. सो बघूया आज लागतील आणायला की उद्या लागतील आणायला, कारण आज आहे शुक्रवार. सो आज आहे शेवटचा दिवस आपल्या ऑफिसचा, म्हणजे सुट्टी उद्यापासून 2 दिवस, शनिवार रविवार. सो मग बघतो आता, तेवढं काम करतो आणि काम झाल्यानंतर मग आपलं डेली शेड्यूल तर आहेच. आज जिमला जावं लागणार आहे आपल्याला. आपण आज जिम बुडवत नसतो, कारण काल जरा प्रॉब्लेम होता मशीनचा. आता मशीन चांगली झाली आपली, तर मग आज जिम नाही बुडली पाहिजे. सो चलो, मी आता एवढं काम करतो आणि मग ऑमलेट वगैरे बनवतो, दाखवतो तुम्हाला. दाखवायची काही गरज नाही, डायरेक्टली बनवलेलं दाखवतो. सो चलो. तर मित्रांनो, ब्रेड, टोमॅटो, काकडी, अंडं वगैरे टाकून मस्तपैकी सँडविच बनवलं आहे. इकडे एक चपाती आहे, चपातीमध्ये पण सेम सीन केला आहे मी. आणि आपलं हाय प्रोटीन सँडविच रेडी आहे. सोबत थोडा सॉस घेतला आहे मी. मित्रांनो, आत्ताच मी जिमवरून आलो आहे आणि थोडंसं तोंड वगैरे धुलं, म्हणजे फक्त जास्त फ्रेश नाही झालो. खरं तर मला आंघोळ करायची होती, पण आता एवढा वेळ नाही आहे. आपलं प्रिंटिंगचं काम कंटिन्युअसली चालूच आहे. आणि आज फ्रायडे असल्यामुळं एक माझी मीटिंग असते रेग्युलरवाली, तर ती पण मला जॉईन करायची. तर मी तुम्हाला मशीन दाखवतो. मित्रांनो, अशा प्रकारची प्रिंट बाहेर आली आहे. आता ह्या प्रिंटचा जो म्हणजे प्रिंटची जी इंक राहते ती एकदम म्हणजे अशी ओली ओली राहते. तर आता ह्याला आपण पावडरने कोटिंग करून ह्याला बेक करणार आहे. सो तुम्हाला ते पण दाखवतो मी. तर विषय काय असतो, अशी प्लॅस्टिकची पावडर राहते. त्या प्लॅस्टिकच्या पावडरने ह्याच्या इंकवरती एक कोटिंग करतो आपण. लहान असं कोटिंग असतं आणि ते कोटिंग केल्यानंतर ही समोर जी मशीन आहे ह्याच्यामध्ये एक गॅप क्रिएट करून ह्याच्यामध्ये थोडेसे हीट म्हणजे क्रिएट होते. तर त्या हीटमध्येच ह्याचं पूर्णपणे प्रिंटला बेक केलं जातं आणि बेक झाल्यामुळं मग ते एकदम असं रबर टाईप एक मटेरियलचं प्रिंट म्हणजे होऊन जाते. तर मग हेच परत प्रिंट आपण टी शर्ट्सवरती किंवा जॅकेट्सवरती किंवा तुमच्या हुडीवरती, शर्ट्सवरती वगैरे त्याच परत सेम मशीनचा यूज करून आपण ते परत त्यावरती लावत असतो, म्हणजे मारत असतो प्रिंट. तर आता आपण ह्याला डस्टिंग करूया. ह्याला डस्टिंग म्हणतात खरं तर. तर ही खाली रांगोळीसाठी सेम पावडर असते, म्हणजे असं वेगळं काही नाही. पण रांगोळी नसते, कारण रांगोळी प्लॅस्टिकची थोडी असते. तर ह्याला आपण डस्टिंग करू आणि सनी हेल्प करतो खरं तर मला डस्टिंग करायला, कारण एकाच वेळेस मी कॅमेरा पण पकडू नाही शकत ना. सो हे डस्टिंग करून ह्याला पूर्ण आपल्या प्रिंटवरती लावून घ्यायचं असतं अशा प्रकारे. ओके. आणि एक्स्ट्राची जी राहिलेली असते माती ती अशी झाडून काढायची असतं. सो आपलं मेन काम झालं. तर जस्ट ह्या मशीनमध्ये बेक करायचं आणि बेक झालं की मग आपली प्रिंट रेडी होते.
ओके, ही ऑलरेडी डन आहे. याला मी बाहेर काढतो. ओके, सो डन दाखव. तर मित्रांनो, हे बघा, आपला सध्या वरचं जे रेडमध्ये आहे ते तुम्हाला 120 130 चाललं असेल ते टेम्परेचर आहे. तर 180 डिग्री सेल्सिअसला आपण हे पूर्णपणे बेक करत असतो. आणि त्याचबरोबर हे खालचं जे ग्रीन कलरमध्ये आहे ते टायमिंग आहे ॲक्च्युली. तो मी असाच टायमिंग म्हणजे आपण तो म्हणजे टाईम ॲडजस्ट करू शकतो. तर तो टायमिंग मी आय थिंक 120 सेकंदाचा केलेला आहे. तो म्हणजे 120 सेकंदामध्ये ते पूर्णपणे बेक होऊन जातं. तर नवीन प्रिंटसाठी हा परत आहे एक पेपर. आम्ही मशीनमध्ये आपल्याला लोड करतो. सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी हे डिझाईन वगैरे मी सगळं म्हणजे ऑलरेडी सेट करून ठेवलेलं आहे. जस्ट मला प्रिंटवरती क्लिक करायचं आहे. सो आपला प्रिंटर ऑटोमॅटिकली चालू होईल आणि त्याचं काम चालू करेल. सो ऑलमोस्ट आता सकाळपासून प्रिंटर चालू होता आपला. सकाळी नाही म्हणजे खरं तर 3 वाजल्यापासून, कारण आपण उशिरा उठलो होतो. तर त्यामुळे थोडासा त्यावरती लोड आला आहे. मध्ये तर बंद पण पडला होता 2-3 वेळा. त्यानंतर मी एवढे कागद वगैरे वाया घालून ते थोडं साफसफाई पण केली आहे. थोडा गंडत चालतो आहे आपला प्रिंटर, पण ठीक आहे, आता चालतो आहे ते महत्त्वाचं आहे. ऑर्डर होती ते महत्त्वाचं आहे. सो हे तर सीन चालू आहे आता. हे प्लीज वेट झालं म्हणजे ते सगळं सीन हे होऊन जाईल. तर असंच म्हणजे चालू आहे आता. कटर आहे सब. तर जिमला गेलो तो आज, बॅक वगैरे मारली आहे. तर मरणाचं अंग दुखणार आहे. तर मग काय खायला बनवायची इच्छा नाही आहे माझी. तो काहीतरी आपण बाहेरूनच मागूया असं वाटतं मला. कारण परत असा विषय होईल की खायला बनवायचं म्हणलं तो परत वेगळाच राडा येतो. आणि परत मग ते करा, हे करा, ते करा, ते एकदम डोक्याला शॉर्ट होऊन जातो. त्यापेक्षा आपलं भांडी धुवायचं, डोक्यात ताप नको, त्यापेक्षा काहीतरी मागवतो आणि तेच काहीतरी खाऊया आपण. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडचे जे पेपर आहेत ते संपलेत. तर आता शेवटचे 3-4 पेपर राहिलेत. तर मला नाही वाटत की जास्त वेळ आपलं प्रिंटिंगचं चालेल. एक 2 तासामध्ये म्हणजे सगळं होऊन जाईल असं वाटतं आहे मला. आता 8-8:30 वाजलेत म्हणजे 10पर्यंत होऊ शकतं असं वाटतं आहे. तर उद्या आपल्याला शनिवार असला तरी काम भरपूर आहे. आपण उद्या झोपू शकत नाही. उद्या शनिवार आहे. आपल्याला काय करायचं उद्या पहिलं तर पेपर आणायला जावं लागेल. त्यानंतर इंक पण घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला हे जॅकेट्सची ऑर्डर करत दिली नाही अजून मी वेंडरला. तर ते वेंडरला जॅकेटची ऑर्डर पण द्यायची आहे. सो ते तर मी ऑनलाईनच म्हणजे देऊन देईल फोनवरूनच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये जे हे आहेत क्रिकेटच्या मॅचेस, त्यासाठी पण आपल्याला टी शर्ट्सची ऑर्डर आहे. म्हणजे माझ्याच टीमची ऑर्डर आहे. तर ते पण टी शर्ट्स आपल्याला आणायला जायचे. सो उद्या माझा प्लॅन चालला आहे की ते टी शर्ट्स प्लस हे प्रिंटिंगचं जे मटेरियल आहे ते सगळं सोबतच जाऊन घेऊन यावं. जेणेकरून पैसे पण वाचतील आणि टाईम पण वाचेल. सो त्याप्रकारे मी थोडंसं उद्या हे करणार आहे. उद्या शनिवारी मला जरा म्हणजे थोडंसं डाऊट आहे की ते वेंडरचं शॉप ओपन असतं की नसतं टी शर्ट्सचं. असायला पाहिजे. असलं तर चांगलंच आहे. असेल तर मग परत मंडेवरती जाईल ते, कारण संडे तर सगळ्यांना सुट्टीच राहते. सो हा उद्याचा प्लॅन आहे. तर उद्या ह्याच प्रकारे आपण बघूया इम्प्लिमेंट होतो आहे का. आणि त्यानंतर मग करूया आपल्या ऑर्डर्स वगैरे पूर्ण. सो आता माझी मीटिंग आहे, तेवढी मीटिंग करतो आणि त्यानंतर मग खायचं नियोजन करतो. तर मित्रांनो, आत्ताच आपलं ऑफिसचं काम झालं. खरं तर काय झालं सीन की माझी कंटिन्युअसली मीटिंगच चालू होत्या आणि आत्ता पण एक मीटिंग होती. आणि सकाळी जी मी बोललो होतो ना तिकीट आलं होतं मला, ते तिकीट परत एकदा क्लायंटने ओपन केलं होतं. काहीतरी त्यांचं थोडं कन्फ्युजन झालं होतं. त्यांना वाटलं की म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला चेक करायला आली होती आणि आपण चेक पण केली होती, तर त्यांना वाटलं की चेक करायला वेळेली गोष्ट ती वेगळीच आहे. त्यामुळे त्यांनी परत ते तिकीट ओपन केलं होतं आणि त्यामुळे मग आपल्याला परत थोडंसं जास्तच लागलं म्हणजे जरासा वेळ ते इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी, क्लायंटला सांगण्यासाठी की बाबा हे असं असं नव्हतं, तसं तसं होतं. तर ते टेक्निकल गोष्टीमध्ये जास्त घुसणार नाही मी, ती गोष्ट महत्त्वाची नाहीच आहे. सो बाकी साईड बाय साईड आपली पानं पण सगळी संपली. मी तुम्हाला बोललेलो की आपली पानं संपणार आहेत, तर आज सगळी पानं संपली. शेवटची प्रिंटिंगची म्हणजे चालू आहे. त्याचबरोबर जेवणाचं सांगायचं झालं तर आम्ही खरं तर आज बिर्याणी आणली होती गारवाची. जास्त ऑइली नसते, चांगली असते, कलर पण नसतो. तुम्ही पाहू शकता माझ्या हाताला कलर नाही लागला, याचा अर्थ बिर्याणी चांगली होती. तर मग आम्ही बिर्याणी खाल्ली. ते खरं तर मग झाला असा विषय की असं होतं की लॅपटॉप पण आपला चालू होता आणि फोन माझा बिझी होता मीटिंगमुळे, त्यामुळे मग व्हिडिओ नाही रेकॉर्ड करता आला. आणि साईड बाय साईड आपली प्रिंटिंग पण चालू होती. सो त्याच ह्याच्यामध्ये घाईमध्ये मी बिर्याणी वगैरे खाऊन घेतली. आम्ही अंडी पण आणली होती खालून. तर बॉइल्ड एग, बिर्याणी आणि ते मस्तपैकी कॉम्बिनेशन करून आम्ही खाऊन टाकलं. जस्ट नाव मी माझा लॅपटॉप वगैरे ठेवून दिला आहे. इकडे हे सगळं एक्सटेन्शन बोर्ड वगैरे आहे आपलं. आणि बाकी आपलं प्रिंटर अजून वर्क करतो आहे, तुम्हाला दाखवतो मी. सो प्रिंटरचं काम पण चालूच आहे. यावेळी लोगो जरा जवळजवळ लावलेत मी.
म्हणजे थोडंसं कंजूसपणा केला आहे, पण ठीक आहे. तर मित्रांनो, आता मला वाटते हीच खरी वेळ आहे आपला व्लॉग बंद करायची. सो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्याचा व्लॉग जरा मस्तच राहणार आहे, कारण आपण बाहेर जाणार आहे. मला वाटते जवळपास 2 दिवस झाले आपण म्हणजे जास्त असं बाहेर नाही गेलो. नाही, लास्ट टाईम म्हणजे परवा तेरवाच गेलतो, पण त्यानंतर परत असं बाहेर नाही पडलो. आज फक्त जिमलाच जाणं झालं. सो मग उद्या बाहेर जाऊया. बाहेर म्हणजे आपल्या कामासाठी जाऊया. बरोबर कलर आणि पेपरचं काम आहे, मग ते पण करूया. आणि बाकी मग उद्या बघूया काय ते. सो आतासाठी बाय बाय मित्रांनो. आपल्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज तुम्ही म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे जर तर तुम्ही म्हणजे बघचाल आपले नाही येणारे व्हिडिओ पण. तर आलाय तर मग लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा आणि इकडे तिकडे शेअर करा. सो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.